एका सत्तेचीच रूपं आहेत, नाही का. दत्तात्रयामध्ये ही 3 रूपं दिसतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. बघा आता मोठी गंमत आहे. आपणच या दृष्टिकोनातून अर्थ करतो असं नव्हे. इंग्रजी भाषेमध्ये जो गॉड शब्द आहे त्याच्यातून अर्थ हाच प्रतीत होतो. गॉड शब्दाचं स्पेलिंग असं आहे जीओडी गॉड. जी म्हणजे वन हू जनरेट्स, ओ म्हणजे वन हू ऑपरेट्स, आणि डी म्हणजे डिस्ट्रक्ट करण्याच्या ऐवजी वन हू डिझॉल्व्स, नाही का. म्हणून आपण शब्द कसा वापरतो, जनरेशन, वन हू जनरेट्स. जसं इलेक्ट्रिकचा मोठा जनरेटर असतो, तिथून सगळी पॉवर जनरेट होते का. मग आता मला सांगा, उत्पत्ती स्थिती लय हाच अर्थ तिथेही झाला ना. कारण का, अहो देव इंग्लंड मधला निराळा नव्हे, देव भारतातला निराळा नव्हे, जर्मनीतला देव आणखीन काही जर्मन नव्हे, देव तो देवच. म्हणून थोडासा भाग लक्षात घेण्याचा आहे की देव म्हणजे काय, ती परिच्छिन्नपणाने प्राप्त होणारी वस्तू नसून नित्य अखंड अविनाश रूपाने सतत माझ्या ठिकाणी वस्ती करून आहे, त्या सत्तेचं नाव देव. ती सगुण रूपाने प्रकट होते, निर्गुण रूपाने प्रकट होते. हा साधा सरळ अर्थ आहे देव शब्दाचा. इथे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, देवाची द्वारी. आता देवाचं द्वार कोणचं, हरिपाठाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हरीचं नाम हेच देवाचं द्वार, दुसरं द्वार नाही, नाही का. हरीच्या नामाच्या आधाराने देवापर्यंत पोचायचंय म्हणजे द्वार कोणचं, नाही का. द्वारातून आपण आज जातो, तसं हरिनामाच्या आधाराने, हरिनामातून, दारातून, तसं हरिनामातून प्रवेश कुठे व्हायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना जो द्वार अभिप्रेत आहे ते नाम हेच द्वार आहे, हरीचं नाम हेच द्वार आहे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. किती वेळ उभा राहा. माणसं म्हणतील अहो क्षणभर उभं राहून जमतं का कुठे. शेवटी आयुष्य क्षणाचंच आहे, नाही का. किती आयुष्य तुमच्या हातात आहे. मागचा क्षण संपलेला आहे, पुढचा येईल की नाही ठाऊक नाही, जगताय तो एक क्षणच. विचार करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल एका क्षणापेक्षा जास्ती आपल्या हातात काही नाही. मागचा संपलाय ना, संपलाय. पुढचा येणार याची शाश्वती आहे का. क्षणभंगूर नाही भरवसा, तुकोबाराय म्हणतात. वारे सावध तोडा माया आशा. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीची विचारलं, महाराज तुमचं काय मत आहे. ते म्हणाले, मासी पाख पाखडे तव हेचे सरे. अरे माशीने पंख वर करू दे खाली करू दे, इतपत आयुष्य आहे की नाही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला बाहेर गेलेली माणसं घरात आली नाही तर काळजी वाटते. काळजी वाटण्याचं कारण काय, कुणाला माहित काय झालं, म्हणजे निश्चिंती सांगता येत नाही. याचा अर्थ असा आहे की शेवटी आहे तो क्षणच आपल्या हातात आहे. आणि मला असं वाटतं शेवटी जे जीवनामध्ये घडतं ते एका क्षणातच घडतं, नाही का. विचार करून बघा की पाटील होते ती भोसले झाली एका क्षणातच, जोशी होती ती लिमे झाली एका क्षणातच, नाही का. अहो एका क्षणात. लग्नाची तयारी वर्षभर, पण घडलं ते एका क्षणातच. शुभमंगल सावधान, एका क्षणात. नुसतं इकडची तिकडे जाऊन उभी राहिल्याबरोबर येताना मंडपात जोशी म्हणून आली आणि एका क्षणात लिमय झाली. येताना पाटील म्हणून आली, जाताना भोसले म्हणून गेली. किती मिनिटात, किती मिनिटात नव्हे, एका सेकंदात. जन्म एका सेकंदातच आणि मृत्यू, नाही का. पुढच्या क्षणाला मृत्यू येईल की नाही ठाऊक नाही. त्या क्षणाला आल्यानंतर आपण म्हणतो ते गेले, पण किती वेळात, एका क्षणात. म्हणून मला असं वाटतं एका क्षणाला अतिशय महत्व आहे. या 18-12 मादारी मोटके निमिषभरी दे तुझा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणाले, अरे अर्जुना जास्ती उपासना करू नकोस, एक क्षण. अहो 24 तास देवा पुढे पुजारी होऊन उभं राहण्यापेक्षा एक क्षणभर भक्त होऊन उभं राहावं ना, नाही का. भक्त शब्दाचा अर्थ तो विभक्त नव्हे, तो भक्त नाही. भक्त शब्दाचा अर्थ तरी काय, जो विभक्त आहे तो भक्त का नव्हे, जो विभक्त नव्हे तो भक्त. देवाला वंदन करत असताना जर देवापासून तो परिच्छिन्न असेल, जर विभक्त असेल तर त्याला भक्त कसा म्हणावा. त्या क्षणभर असा तो वाकला की तिथे तो देव आणि तो परिच्छिन्न राहिला नाही. मी तू ते तू माते अशी अवस्था घडली. भोगीसी आईते वाढेल सुख. मी तू ते तू माते, कशी शब्द आहे बघा. हे असं सुरू झालं, इकडून तिकडे तिकडून येते. मग आता मला सांगा, देव शब्दाची व्याख्या, द्वार शब्दाची व्याख्या आणि शेवटी क्षणभरी.
जास्ती करू नसतं का परमार्थ? करावा तो थोडा परमार्थ करावा. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर 25 प्रकार करण्यापेक्षा एकच धड करावं.